नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, आता जगाच्या पाठीवर भारत आणि पाकिस्तान. मित्र हो, पाकिस्तानच्या विषयात आपण जे ऑपरेशन सिंदूर केलं त्याची कारणं काय आणि त्याच्या मागची उद्दिष्ट काय आणि त्याचं भवितव्य काय याविषयी जगाला माहिती देण्याच्या दृष्टीनं भारताची 7 शिष्टमंडळं आता जगाचा दौरा करणार आहेत. भारताचे संसद सदस्य नेतृत्व करणार आहेत आणि त्यांच्या समवेत सहाय्यकर्ते म्हणून संरक्षण आणि विदेश व्यवहार मंत्रालयातील विद्यमान आणि निवृत्त अधिकारी आणि तज्ज्ञ हे सुद्धा असणार आहेत. रविशंकर प्रसाद, शशी थरूर असे चांगले संसदपटू नेतृत्व करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा या शिष्टमंडळात समाविष्ट आहेत. काय सांगणार आहे ही शिष्टमंडळ जगाचा दौरा करून? मुळात अतिशय व्यापक असा हा प्रश्न आहे. भारत पाकिस्तानचा जो प्रश्न आहे तो व्यापक आहे. आतंकवादाचा विषय आहे, पर्यावरणाचा विषय आहे, सुशासनाचा विषय आहे. सामान्य माणूस केंद्रीभूत धरून विकासाधिष्ठित अर्थव्यवस्था आणि सुशासन कसं केलं जातं हा विषय आहे. कुटुंब नियोजना विषय आहे. या विषयांच्या कसोटीवर भारताचं आणि पाकिस्तानचं जे काही चलनवलन चालू आहे ते किती योग्य आहे आणि जागतिक कसोट्यांवर किती उतरणार आहे हा खरा व्यापक विषय आणि जागतिक चिंतेचा विषय असला पाहिजे. पण आत्ताच हे जे शिष्टमंडळ आहे ते ऑपरेशन सिंदूर संदर्भात आहे, त्यामुळे तेवढ्याचाच विचार करू. मुळात तरी या शिष्टमंडळात केवळ भाजपचे संसद सदस्य नाहीत तर इतर पक्षांचे सुद्धा आहेत. याचा अर्थ वयम पंचाधिकम शतम हे जे महाभारतातलं धर्मराजाचं प्रसिद्ध वाक्य आहे त्याला अनुसरून आम्ही जातो आहोत. म्हणजे काय तर राष्ट्राच्या अनेक प्रश्नांवर अंतर्गत मतभेद असतात, पण राष्ट्राची सार्वभौमता, राष्ट्राची एकात्मता, अखंडता, स्वातंत्र्य याविषयी जेव्हा प्रश्न निर्माण होतो, आव्हानं उभी असतात, त्यावेळेला आम्ही सगळे आपापसातले मतभेद विसरून गाडून एक होतो. वयम पंचाधिकम शतम हे जगाला दाखवण्यासाठी ही 7 शिष्टमंडळ जगाचा दौरा करणार आहे. आपण ऑपरेशन सिंदूर संदर्भात बोलूया आणि या संदर्भात बोलताना इस्लाम हा विषय प्रामुख्यानं पुढे येणार आहे, आला पाहिजे. इस्लाम पासून भारताला किती धोका आहे आणि भारतापासून इस्लामला किती धोका आहे या प्रश्नाची या शिष्टमंडळाच्या भेटीमुळं जागतिक पातळीवर जी काही चर्चा उत्पन्न होणार आहे त्यातून हे निष्पन्न झालं पाहिजे की इस्लाम पासून भारताला किती धोका आहे आणि भारतापासून इस्लामला किती धोका आहे या विषयाची चर्चा झाली पाहिजे. आणि जर त्या चर्चेतून असं निष्पन्न झालं आणि निष्पन्न होईल अशा प्रकारे आपल्या शिष्टमंडळानं बौद्धिक सिद्धता केली पाहिजे की भारतापासून इस्लामला धोका नाही, तर तो हिंदू संस्कृतीचा, हिंदू विचाराचा फार मोठा विजय मान्य केल्यासारखं होईल.
त्यामुळे ही शिष्टमंडळ केवळ राजकीय चर्चा करण्यासाठी किंवा तात्कालिक कारणासाठी जाणार नाहीयेत. त्याचे दीर्घ परिणामी अशी फलित त्याच्यातून निघू शकतात. आपल्या शिष्टमंडळाने असं सांगितलं पाहिजे की ऑपरेशन सिंदूरचं कारण पहलगाम आहे आणि पहलगाम निर्माण झालं ते तू हिंदू आहेस का हे विचारण्यामुळे झालेलं आहे. हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार पाकिस्तान भारतातल्या लोकांना नाकारतो आहे. हा सगळ्यात महत्वाचा मूलभूत प्रश्न आहे. जगातला प्रत्येक 6वा माणूस हिंदू आहे आणि हिंदू विचारानं जागतिक विचारामध्ये, जागतिक स्थैर्यामध्ये, जागतिक संस्कृतीमध्ये केवढं तरी मोठं योगदान केलंय. तर ही संस्कृती नष्ट करण्याला पाकिस्तान कटिबद्ध झालेला आहे. त्यामुळे हा धोका केवळ भारताला नाही, हा जगाला धोका आहे हे आपल्याला पटवून द्यायला लागेल. समजा आपण ऑपरेशन सिंदूर केलं नसतं आणि दुर्लक्ष केलं असतं, या निमित्तानं आपल्याला पाकिस्तान निर्मिती कशी झाली हा सुद्धा थोडक्यात इतिहास सांगावा लागेल. स्वातंत्र्य संग्रामामध्ये जेव्हा भारतातल्या काही मुसलमानांनी की आम्हाला तुमच्या बरोबर राहायचं नाही कारण हिंदू आणि मुसलमान हे दोन ध्रुवान इतके एकमेकापासून वेगळे आहेत असं सांगितलं, त्यामुळे आमच्या नेतृत्वानं पाकिस्तानची कल्पना, पाकिस्तानचं अस्तित्व मान्य केलं आणि पाकिस्तान निर्माण झालं. पण तेवढ्यानं पाकिस्तानची भूक शमलेली नाही. पाकिस्तानला काश्मीर हवाय, काश्मीर नंतर केरळ हवाय, केरळ नंतर पूर्णपणे पश्चिम बंगाल हवाय, मग गुजरात हवाय. अशी पाकिस्तानची भूक ही बकासुरासारखी मोठी दीर्घ अशी आहे. हे आपल्याला लोकांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. आणि पाकिस्तानची निर्मिती कशी झाली हे जेव्हा आपण सांगू तेव्हा पाकिस्तानचे एक पूर्वाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष होऊन गेलेले जियाउल हक यांचं एक विधान आपण वारंवार आपल्या शिष्टमंडळाने त्या देशांना सांगायला पाहिजे की जियाउल हक असं म्हणाले की भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील जनतेमध्ये तसा काहीही फरक नाही. सांस्कृतिक दृष्ट्या, वांशिक दृष्ट्या त्यांच्यात पुष्कळच साम्य आहे. फरक एकच आहे, तो म्हणजे इस्लाम. इस्लाम हा एकमेव या दोघांमधलं वैषम्य दाखवणारा घटक आहे असं जियाउल हक स्वतः म्हणालेले आहेत. त्यामुळे या शिष्टमंडळानं जगाला असं आवाहन केलं पाहिजे की तुम्ही इस्लामचा विचार भारताच्या सार्वभौमत्वाच्या, स्वातंत्र्याच्या, एकात्मतेच्या आणि अखंडतेच्या संदर्भात करण्याची गरज आहे. कारण भारताच्या विषयात इस्लामला अप्रतिहत पूर्ण स्वातंत्र्य दिलं, काही बंधनं घातली नाहीत, तर इतर देशांना सुद्धा हाच अस्तित्व संपण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असा मूलभूत प्रश्न आपण निर्माण केला पाहिजे. या शिष्टमंडळामध्ये जे आपले नेते आहेत, रविशंकर प्रसाद, शशी थरूर वगैरे प्रभृती, हे व्यवस्थित मुद्दे मांडतील यात काही मला शंका नाही. पण काही देशांकडून, विशेषतः इस्लामी देशांकडून किंवा आणखीन काही देशांकडून अशी कदाचित मागणी होऊ शकते आणि त्यात गैर काही नाही की तुम्ही सिंधू जलवाटपाचा संधी जो आहे तो स्थगित केलेला आहे, तो कधी उठवणार आहात? कारण त्यामुळे पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेचं, पाकिस्तानच्या शेतीचं, कृषी उत्पादनाची फार मोठी हानी होते आहे. तर तो तुम्ही सिंधू जलवाटप कराराची चर्चा होणार आहे. त्यावेळेला आपल्याला असा मुद्दा उपस्थित करता येईल
की तुम्ही आम्हाला सिंधू जलवाटपाच्या विषयात आमच्यावर एक प्रकारे नैतिक दबाव टाकताय की तो आम्ही स्थगित केला आहे, तर ती स्थगिती उठवावी. असाच नैतिक दबाव तुम्ही पाकिस्तानवर टाकणार आहात का? की पाकव्याप्त काश्मीरवर तुमचा काहीही अधिकार नाही, तेव्हा तो मुकाट्यानं, भलेपणानं, शांतपणानं आपणहून भारताच्या स्वाधीन करावा, अशी मागणी तुम्ही करणार आहात का आणि कधी करणार आहात? असं आपली शिष्टमंडळ जेव्हा विचारतील तेव्हा पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याचा आणखीन एक दरवाजा खुला होईल असं मला वाटतं. आता या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रियाताई सुळे यांचा पण समावेश झालेला आहे. सुप्रियाताई सुळे या अनुभवी आहेत. राष्ट्रीय विषयावर त्या काही वेळेला संसदेमध्ये बोललेल्या पण आहेत. पण त्यांच्या बोलण्यामध्ये साधारणपणे हाही बरोबर तोही बरोबर अशा पद्धतीची वाक्यरचना असते, विचार तसा असतो. त्यांना निश्चित काय म्हणायचं आहे हे अनेक वेळेला लक्षात येत नाही. इथे त्यांना तसं करून चालणार नाही. त्यांना अभ्यास करावा लागेल आणि त्या करतीलच अभ्यास, सक्षम आहेत. आणि त्यांना निश्चितपणे ठामपणे पाकिस्तानचं काय चुकलंय हे ठामपणे त्यांना सांगावं लागेल. कसलाही विचार न करता केवळ राष्ट्रहिताचा विचार करून त्यांना बोलावं लागेल. या निमित्तानं जाता जाता मी एक सूचना करतो. सुप्रियाताई सुळे यांची निवड झाल्यामुळे त्याविषयीची बातमी देताना आकाशवाणीवर, हिंदीतून बातमी देताना आकाशवाणीवर सुप्रिया सुले असं नाव घेतलं जातं, असा उच्चार केला जातो. सुप्रिया सुळे नव्हे, नव्हे, ल. तर त्यांच्या माहितीसाठी मी हे सांगू इच्छितो की हिंदी भाषेविषयी जी अखिल भारतीय नियामक संस्था आहे, त्या संस्थेनं मला वाटतं की 6 महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी अशी एक सुधारणा, असा एक नवीन नियम केलेला आहे की देवनागरी लिपीमध्ये जी 52 मुळाक्षर आहेत, तर ती हिंदीमध्ये 52 मुळाक्षर जी आहेत त्यात ळ नव्हता, पण आता त्यांनी ळ हे मुळाक्षर मान्य केलंय हिंदी देवनागरीसाठी. त्यामुळे हिंदी देवनागरीला आता 53 मुळाक्षर आहेत. त्यामुळे आता हिंदीतून बोलताना लिहिताना कुलकर्णी असं म्हणण्याची गरज नाही. आता तुम्ही कुळकर्णी म्हणू शकता. तसं सुले म्हणण्याची गरज नाही. आता तुम्ही सुळे म्हणू शकता. आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून त्याला स्थान, श्रेणी मिळालेली आहे. आणि सुप्रियाताई सुळ्यांना जर सुळ्यांचा अभिमान असेल तर तुम्ही तो अभिमान हिरावून का घेता आणि मग ते सुलसुलीत का करता? तिथे पण सुळे शब्द त्यांना हवाय ना, मग वापरा. तो व्याकरण शुद्ध आहे एवढंच मला गमतीनं लक्षात आणून द्यायचं आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.